श्री महालक्ष्मी व्रताची कथा. गुरुवारची कहाणी. श्री महालक्ष्मीची कृपा आपल्यावर व्हावी, तिने आपल्या घरात वास करावा, पैसा शांती समाधान घरात नांदावे म्हणून श्री महालक्ष्मीचे व्रत करतात. हे व्रत केल्याने मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात. श्री महालक्ष्मीची अनेक नावे अनेक रूपे आहेत. पार्वती, सिंधुकन्या, महालक्ष्मी, लक्ष्मी, राजलक्ष्मी, गृहलक्ष्मी, सावित्री, राधिका, रासेश्वरी, चंद्रा, गिरिजा, पद्मा, मालती, सुशीला अशा विविध नावांनी श्री महालक्ष्मी ओळखली जाते. अशा या सर्वांभूती असल्या श्री महालक्ष्मीची दाणी घ्यावी अशी ही कहाणी आहे. द्वापार युगातल्या आपल्या भारतातील सौराष्ट्र देशात घडलेली. तेथे एक राजा राज्य करीत होता. त्याचे नाव होते भद्रशवा. तो शूर होता, दयाळू होता आणि प्रजादक्षही होता. 4 वेद, 6 शास्त्रे, 18 पुराणे याचे सम्यक ज्ञान त्याला होते. अशा राजाच्या राणीचे नाव होते सुरचंद्रिका. राणी रूपाने सुंदर होती, सुलक्षणी होती आणि पतिनिष्ठ होती. त्यांना एकूण 8 अपत्ये होती, 7 पुत्र आणि त्यांच्यानंतर झालेली एक कन्या. राजा राणीने कन्याचे नाव ठेवले होते शांबला. एकदा देवीच्या मनात आले, आपण राजाच्या राजप्रसाद राहावे, त्याने राजा आणखी सुखी होईल, प्रजेलाही तो आणखी सुख देईल. गरिबाकडे राहिले तर सगळ्या संपत्तीचा तो एकटाच उपभोग घेईल. म्हणून देवीने एका म्हातारीचे रूप घेतले, फाटकी वस्त्रे नेसली, आधारासाठी हातात काठी घेतली आणि काठी टेकीत ती राणीच्या महालाच्या दाराशी आली. तिला पाहताच एक दासी पुढे आली. तिने म्हातारीला विचारले, कोण ग बाई तू, कुठून आलीस, काय काम काढलंस, तुझं नाव काय, तुझं गाव काय, म्हातारीचे रूप तुला काय हवं. म्हातारीचे रूप घेतली श्री महालक्ष्मी म्हणाली, माझं नाव कमळाबाई, द्वारकेला राहते मी, तुझ्या राणीला भेटायला आले. कुठे आहे ती. दासी म्हणाली, राणीसाहेब महालात आहेत, त्यांना सांगायला गेले तर माझ्यावरच रागवतील, तुला त्या कशा भेटतील, तुझा अवतार पाहून तुला त्या हकलूनच देतील, तू इथेच थोड्या वेळ आडोशाला थांब. म्हातारीला राग आला. ती संतापून म्हणाली, तुझी राणी गेल्या जन्मी एका वैश्याची पत्नी होती. तो वैश्य फार गरीब होता, त्यावरून त्या दोघांची नेहमी भांडणे होत. नवरा तिला मारहाण करी. या त्रासाला कंटाळून एक दिवस ती घर सोडून गेली आणि जंगलात उपाशी तपाशी भटकू लागली. तिची अवस्था पाहून मला तिची दया आली. मी तिला ऐश्वर्य, सुख आणि संपत्ती देणार. श्री महालक्ष्मीच्या व्रताची माहिती सांगितली. त्याप्रमाणे तिने व्रत केले. तिच्या व्रताने श्री महालक्ष्मी प्रसन्न झाली. तिचे दारिद्र्य संपले, तिचे घर संपत्ती समृद्धीने भरले. तिच्या जीवनात आनंद भरला. लक्ष्मीव्रत केल्यामुळे मृत्यूनंतर ती दोघेही पती पत्नी लक्ष्मी लोकात वैभवात राहिली. या जन्मी त्यांच्या राजकुळात जन्म झाला आहे. देवीच्या कृपेने ती आता राणीपदावर बसली आहे. पण लक्ष्मीव्रताचा तिला आता विसर पडला आहे. त्याचीच आठवण करून देण्यासाठी मी येथे आले आहे. म्हातारीचे बोलणे ऐकून दासीच्या मनात जिज्ञासा निर्माण झाली. म्हातारीला तिने नमस्कार केला, पाणी दिले, नमस्कार केला आणि म्हणाली, मला सांगाल ते व्रत मी करीन ते नेमाने, उतणार नाही, मातणार नाही, घेतला वसा टाकणार नाही. म्हातारीने दासीला लक्ष्मीव्रताची माहिती सांगितली. मग ती उठली. काठी टेकीत निघणार तेवढ्यात राणी तरातरा महालातून बाहेर आली. फाटक्या वस्त्रातील म्हातारीला पाहताच ते संतापल्याने उर्मटपणे म्हणाली, कोण ग तू थेरडे, इथे कशाला आलीस, जा इथून. तिने पुढे होऊन म्हातारीला घालवून दिले. ती म्हातारी म्हणजे प्रत्यक्ष महालक्ष्मीच होती हे राणीला कळले नाही. राणीचा तो उर्मटपणा पाहून महालक्ष्मीने तिथे न थांबता स्वस्थाने जाण्याचे ठरवले. राणीचा महाल सोडून म्हातारी निघणार तोच एक मुलगी समोर आली. एक मुलगी लगबगीने बाहेर आली. ती मुलगी म्हणजे राजकन्या शांबला. तिने येऊन म्हातारीला नमस्कार केला. ती कळवळून म्हणाली, आजी रागवू नका, माझी आई चुकली, तिच्यासाठी मला क्षमा करा, मी तुमच्या पाया पडते. राजकन्याचे ते बोलणे ऐकून श्री महालक्ष्मीला तिची दया आली. तिने शांबाला लक्ष्मीव्रताची माहिती सांगितली. तो दिवस होता मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार. पुढे ते दासीने लक्ष्मीव्रत केले. तिची स्थिती सुधारली. दासी पण सोडून तिने सुखाने संसार करू लागले. राजकन्या शांबलेने भक्तिभावाने सांगितल्याप्रमाणे महालक्ष्मीव्रत केले. सगळे नेमधर्म पाळून दर गुरुवारी तिने ते व्रत केले. शेवटच्या गुरुवारी उद्यापन केले. लवकरच शांबालेचा विवाह मालधर नावाच्या राजपुत्राशी झाला. तिला राजवैभव मिळाले. लक्ष्मीव्रताच्या प्रमाणे तिचा संसार सुख समाधानात चालू लागला. पण इकडे भद्रशवा व राणी चंद्रिका यांना हळूहळू वाईट दिवस दिसायला लागले. त्यांचे राज्य गेले. त्यांचे सगळे वैभव ऐश्वर्य लयाला गेले. चंद्रिका राणी होती ती स्थिती आता बदलली. अन्न पाण्यालाही ती महाग झाली. भद्रशिवाला फार वाईट वाटे, पण तो तरी काय करणार. एक दिवस चिंतेने उगवत होता, तसंच मावळतही होता. एक दिवस भद्रशिवाला वाटले मुलीकडे जावे, तिला पाहावे आणि 4-8 दिवस तिच्याकडे राहावे. त्याप्रमाणे तो जावयाच्या राज्यात आला. चालून तो खूप दमला होता, म्हणून थोडा वेळ विश्रांती घेण्यासाठी तो नदीच्या काठी बसला. राणीची दासी नदीवर येत होती. तिने भद्रशिवाला ओळखले. दासी धावत महालात गेली. राजाला बातमी सांगितली. शांबलेलाही ते समजले. शांबल आणि मालधराने रथ पाठवून भद्रशिवाला मोठ्या माणसाने राजवाड्यात आणले.
आणि त्याचा आदर सत्कार केला. काही दिवस जावयाचा आणि मुलीचा पाहुणचार घेत भद्रेश्वर राजवाड्यात राहिला. आता परत जायचा विचार त्याच्या मनात घोळू लागले. जावयाला त्याने तसे सांगितले. जावयाने संमती दिली. भद्रेश्वर परत जायला निघाला तेव्हा शांबल्याने एक हंडा भरून धन दिले. पित्याला धन दिले. तो हंडा घेऊन भद्रेश्वर घरी आला. मुलीने धनाने भरलेला हंडा दिला. हे ऐकून सूरजचंद्रिकेचा आनंद गगनात मावला. घाईघाईने तिने हंड्यावरचे झाकण काढले. आता आत पाहते तर काय, हंड्यात धन नव्हतेच, होते फक्त कोळसे. महालक्ष्मीच्या अवकृपेने हंड्यातले धनाचे कोळसे झाले होते. चंद्रिकेने कपाळावर हात मारून घेतला. भद्रशिव हा चमत्कार पाहून चकित झाला होता. दुःखाचे दिवस संपत नव्हते, दारिद्र्याचे भूक सुटत नव्हते. सूरजचंद्रिकेला एक दिवस काढताना जीव मेकोटीला येत होता. एक दिवस सूरजचंद्रिकेच्या मनातही लेकीला भेटायची इच्छा निर्माण झाली. त्याप्रमाणे ती लेकीच्या घरी जाण्यासाठी निघाली. तो दिवस होता मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार. सूरजचंद्रिका लेकीच्या घरी पोहोचले तेव्हा शांबाला व्रताचे उद्यापन करीत होती. शांबालाने आईकडूनही महालक्ष्मी व्रत करून घेतले आणि 4 दिवस मुलीकडे राहून सूरजचंद्रिका परत आपल्या गावात आली. लक्ष्मी व्रत केल्यामुळे काही दिवसातच त्यांना त्यांच्या पूर्वीचे वैभव परत मिळाले. राज्यप्राप्ती झाली. पुढे काही दिवसांनी आई वडिलांना भेटण्यासाठी म्हणून शांबला माहेरी आली. पण बाप भेटायला गेला असताना त्याला शांबलाने कोळसे भरलेला हंडा तरी दिला होता, पण आपल्याला मात्र काहीच दिलं नाही. हा राग राणीच्या मनात होता. त्यामुळे शांबलीचे व्हावे तसे स्वागत कोणी केले नाही. राणीने एक प्रकारे तिचा अपमानच केला होता. पण शांबलीला आईचा राग आला नाही. ती पुन्हा आपल्या घरी जाण्यासाठी निघाली. निघताना तिने तिथले थोडे पूर्वी बापाला दिलेला एक हंडा परत घेतला. त्यात मीठ भरले व तो हंडा घेऊन ती आपल्या सासरी आली. स्वगृही आल्यावर मालधाराने शांबलेला विचारले, माहेरून काय आणलं? शांबलेने बरोबर आणलेल्या हंड्याकडे बोट दाखवले. मालधाराने झाकण काढून आत पाहिले तर हंड्यात मिठाचे खडे. मालधाराने चकित होत पत्नीला विचारले, हे काय? या मिठाचा काय उपयोग? शांबला म्हणेल, थोडं थांबा म्हणजे कळेलच. त्या दिवशी शांबलाने कुठल्याच पदार्थात मीठ घातले नाही. सगळेच पदार्थ अळणी. मालधार जेवायला बसल्यावर तिने त्याला सगळे पदार्थ वाढले. सगळे जेवण त्याला अळणी लागले. मग शांबलेने पाण्यात थोडे मीठ वाढले. अन्न पदार्थात ते मिसळताच बेचव अन्नाला चव आली. हा मिठाचा उपयोग. शांबला पतीला म्हणाली. मालधारालाही तिचे म्हणणे पडले. थोडक्यात जे कोणी महालक्ष्मी व्रत श्रद्धेने आणि मनोभावे करतील त्यांना श्री महालक्ष्मी प्रसन्न होऊन त्यांच्यावर तिची कृपा होईल. पण श्रीमंती आल्यावर सुद्धा माणसाने उतू नये, मातू नये. नित्यनेमाने श्री महालक्ष्मी व्रत करावे. देवीचे मनन चिंतन करावे, म्हणजे देवी सदैव तुमच्या पाठीशी उभी राहील, तुमची कामना पूर्ण करेल. महालक्ष्मीची ही कथा कहाणी गुरुवारची सुफळ संपूर्ण. ओम महालक्ष्मी नमः. ओम शांती शांती शांती. ओम विष्णु हृदय निवासिनी लक्ष्मी नमः. 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 श्री महालक्ष्मी अष्टक. नमस्तेस्तु महामाये श्रीपीठे सुरपूजिते शंखचक्र गदाहस्ते महालक्ष्मी नमोस्तुते. नमस्ते गरुडारूढे कोल्हासूर भयंकरी सबकुमारी वैष्णवी ब्रह्मी महालक्ष्मी नमोस्तुते. सर्वज्ञ सर्वदे सर्दुष्ट भयंकरी सर्वदुःखर देवी महालक्ष्मी नमोस्तुते. सिद्धी बुद्धी प्रदे देवी भुक्ती मुक्ती प्रदायिनी मंत्रमूर्ती सदा देवी महालक्ष्मी नमोस्तुते. आद्यंतरेते देवी आद्यशक्ती महेश्वरी योगचोग समते महालक्ष्मी नमोस्तुते. सूक्ष्म महारुद्र महाशक्ती महोदरी महापापहर देवी महालक्ष्मी नमोस्तुते. पद्मासनस्थिते देवी परब्रह्मस्वरूपिणी परमेश्वर जगन्माता महालक्ष्मी नमोस्तुते. श्वेतांबरधरे देवी नानालंकार भूषण जगत जगन्माता महालक्ष्मी नमोस्तुते. ओम ऐं श्री महालक्ष्मी नमः. 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 उदयोस्तु श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी. आई साहेब बोल अंबा माता की जय. बोल अंबा माता की जय. बोल अंबा माता की जय. जय लक्ष्मीनारायण.